मॅच आपण पाहतोय. गावदेवी रुद्र 11 रियांश 11 चिकनगर. तब आपण बोलले तर बाबूराव पाटील शाखा प्रमुख डायगरगाव यांचं देखील आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानात जाते यावेळेला देवानंद पाटील आणि आपण पाहू शकता श्रीराम पाटील हे दोन पाटील बंधू मैदानात जातात. मेगा फायनलची मॅच. आमदार चषक कोण उचलणार? चिकनगर की आपण तर जनमन निर्देश 40+ ब संघ. दोन बलाढ्य संघ. देवानंद पाटील बघा स्ट्राईकला गेला आहे. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, दोन अष्टपैलू खेळाडू मैदानात दाखल झालेत सलामीला. सामना सुरू होतोय. मेगा फायनलच्या पहिल्या चेंडूवर जोरदार टाळी गोलंदाजी मार्कवर विक्रम येतोय आमच्या समालोचन कक्षा एंड करून. 4 षटकांची मेगा फायनल. दोन बलाढ्य संघ. कालच्या दिवसात खूप चांगला खेळ केला होता आपण तर जनमान निलजे 40+ बी संघाने. तर आज आपण बोलले तर गावदेवी रुद्र 11 रियांश 11 चिकनगर संघ खूप चांगली कंपनी आपण तर मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. सामना सुरू होतोय. विक्रम पहिला चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून कट करतोय. सॉफ्टवेअरने फक्त चेंडूला दिशा दिली. खातं उघडलं. देवानंद पाटीलला माहितीये की खातं उघडल्यानंतर आपला आत्मविश्वास वाढतो. तो आत्मविश्वास त्याने मिळवलं. स्ट्राईक एंडला श्रीराम पाटीलला आपण पाहू शकता. विक्रम भोईरला आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवर. छगन पाटील बघा काहीतरी बातचीत करतात जितेश बरोबर की स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. आता काही आपण तर मिनिटात ही स्पर्धा संपेल. अशोक पाटील. विक्रम गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला श्रीराम. फुलटॉस आहे यावेळेला. चांगला क्षेत्ररक्षण होतं. आपण मिडाफोरून क्षेत्ररक्षक आले. मिडॉनला चेंडूला फीड केलंय. पंच केलं होतं यावेळेला. धावसंख्या दाखल गती 2 धावा आपण पाहू शकता. एक चांगली सुरुवात, चांगलं बॅटल बघायला मिळणार. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं आहे. हो शापलोन ऑन साईडला किंवा विकेटच्या माध्यमातून खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंच श्रीनाथ पाटील मॅन फ्रॉम नागाव. दशरथ सोरकाते मॅन फ्रॉम धावडी. 2 धावा दाखल करते आपण पाहू शकता. विक्रम भोईर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला. देवानंद पाटील खूप चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू. इथे विकेट मिळतं का पाहायचंय. काय केलं नरेंद्रनी. कदाचित तिथे विकेट मिळाला असता पण तो देवानंद पाटीलचा विकेट घ्यायला गेला. लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळतं. धावसंख्या फक्त 3. तो दत्तू मामा यांचं आगमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. एक मिनिट विक्रम जरा खेळ थांबायचा आहे. आमच्या मान्यवर देखील येतात. चला सामना सुरू करायचा आहे. 3 धावा झालेत. विक्रम साईडला वळवला चेंडू. शॉट पॉइंटला मिसफिट झाली. एक धाव कंप्लीट केली. 1चं रूपांतर 2 मध्ये होतं का पाहायचं. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा. आमदार चषक कोण पटकावणार? निलजे 40+ की आपण तर चिकनगर 40+? अशोक पाटील. प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्याचं उत्तर मिळेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विक्रम राईट आर्म ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला श्रीराम पाटील आपण पाहू शकता. आणि देवानंद पाटील नॉन स्ट्राईकला. 2 अतिशय चांगले गोलंदाज आहेत. 2 चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. होल्ड ऑफ केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला मिडविकेटच्या रिजन मध्ये. वाडिश लागणारे क्षेत्ररक्षक इथे अमित चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून सहजतेने पूर्ण केल्या आहेत देवानंद पाटीलने. कोणत्यापैकी रिक्स घेत नाही. त्यांना माहिती सहजतेने
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात 7 धावा आपण पाहू शकता. म्हणतो त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 7 धावा धावफलकातील लागल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अशोक पाटील स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अरुण येतोय. अरुण भोईर अरुण गोलंदाजी मार्कवर टॉस जिंकलाय. अरुण गोलंदाजी मार्कवर आपण मेगा फायनलची मॅच पूल हुक केला यावेळेला पाठवलाय. सफल झाले. चेंडूला पाठवून दिलंय यावेळेला आपण तर लॉंग लेट रिजन मधून काय फटका होते. आधी फ्रंट फुटर गेले मग बॅक फुटर आले आणि हुकच्या माध्यमातून पाठवून दिलंय चेंडूला. संख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला वेगाने पुढे शकते. 11 धावा आपण पाहू शकता. देवानंद पाटील बघा आधी पुढे गेले फ्रंट फुटर गेले मग बॅक फुटर आले. त्यांना माहिती शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू मिळालाय आणि त्याच्यावरती प्रहार केला. हुकच्या माध्यमातून पाठवून दिले चेंडूला. अरुणचं स्वागत केले चौकाराने. संख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जयनुमान निजे 40+B संघ पुढे शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेला पॅड मध्ये आदळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. हा देखील शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. देवानंद पाटील लवकर शॉट सिलेक्शन करत आहेत. अरुण भोईर गोलंदाजी मार्कवर देसाई कडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. टाकला देवानंद पाटील. पुन्हा एकदा बॅटने खेळायचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. कुठेतरी थोडासा संघर्ष करतोय देवानंद पाटील पण संघर्ष त्याला संपवायला लागणार आहे कारण संघाला ते चांगला स्टार्ट द्यायचा असेल तर देवानंद पाटील आक्रमक बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. 11 धावा झाल्यात. अरुण गोलंदाजी मार्कवर फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्कोअर लेगला. एकच धाव. धावसंख्या धावफलकात 12. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. नरेंद्र आहेत तिथे. संघनायक अरुण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. श्रीराम पाटील आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग दुसऱ्या पुढचा चेंडू. हो चेंज ऑफ पेस होता. गती परिवर्तन पंच वाईड चिखून करतायत यावेळेला. वंत धावेने भर. धावसंख्या धावफलकात 13 धावा धावफलकात लागल्या. अरुण राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला श्रीराम पाटील लॉफ केला. यावेळेला खोदून काढला चेंडूला. मिड विकेटला वळवला चेंडू. एक धाव कंप्लीट केले ते. चांगलं क्षेत्ररक्षण. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. मोठे फटके येत नाहीये. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अचूकता भेदकता विविधता बघायला मिळते गोलंदाजीच्या माध्यमातून. गावदेवी रुद्र 11 रियांशी 11 चिकनगर 40+ संघ टॉस जिंकले क्षेत्ररक्षण करतोय. ओ चांगला चेंडू. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय. एक धाव इथे कंप्लीट केले तर लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 2 षटकाच्या समतेने 15 धावा. ज्यासाठी हे 2 बॅटर्स आणले तर ती धावा संख्या येत नाहीये. धावा येत नाहीयेत. कुठेतरी धावायला लगाम लागतोय. खरं येणाऱ्या बॅटर मध्ये अजूनही चांगले चांगले बॅटर आहेत. साहेबांचं आगमन होतं. आपण पाहिले तर
शिरगावचे विभाग प्रमुख आपण रमेशजी काटे साहेबांचे आगमन होत असेल त्यांच्या सभेत आपण पाहतोय. साहेबांचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. सामना सुरू करायचा. गोलंदाजी मार्कवर हरेश केन येतोय. वैयक्तिक पहिल्या संघात 30 साठी घेऊन येतोय. धावसंख्या धाव फलकामध्ये फक्त आणि फक्त नितीन कांचा विचार केला ना तर जयनुमाना निळजे 40+ बस संघाची 15 धाव. आता इथून देवानंद पाटीलला गेअर चेंज करावे लागणार आहेत. अमर कोटकर साहेबांचं आगमन, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. हरीश हो, चांगला चेंडू तर यावेळेला स्ट्रक्चर बीट, पॉइंट लेग बीट, चेंडू वेगाने चालला यावेळेला पॉइंट लेग सीमारच्या पार चौकार. तर आपण तर तुकाराम म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर पोलीस निरीक्षक आपण पाहू शकता संदीप मोरे साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं कमिटमेंट बघायला मिळते. 1-2 मध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या दाखल करतो आपण पाहू शकता या बेला 21 धावा. मेगा फायनलची मॅच. 2 बलाढ्य संघ, एका बाजूला चिकनगर 40+ तर दुसऱ्या बाजूला निळजे 40+ संघ. दोन्ही बॅटरांनी आतापर्यंत 21 धावांची भागीदारी केली आहे. इथून आता ही भागीदारी मोठी करावी लागणार आहे. मोठे फटके मारावे लागणार आहेत. हरीश रायटम ओर तिकडे मार करतो. सगळा देवानंद पाटील प्रयत्न करतो, यश लाभत नाहीये. देवानंद पाटील सारखा बॅटर संघर्ष करतो मैदानावर. म्हणजे गोलंदाजी किती चांगली बघा नितीन गण. हीच तर ओळख आहे चिकनगर संघाची. पलटवार पहिल्या सामन्यात त्यांना निसटता विजय मिळाला, पण त्यानंतर काय खेळ केला संघाने. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. स्वतःला यार्क करून घेतलं, शपल झाल्या. चेंडूने मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅटर तिसरं षटक प्रगती पथावर आहे. धावांसाठी संघर्ष वाढलाय. जन्मान निळजे 40+ संघासमोर हरेश तुकिशोर ऑफ केला. यावेळेला फटका चांगला आहे. वाईड लॉंगला चेंडू वेगाने येतोय. 2 धावा मिळतात त्या पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते 23 धावा. ना अमितने चांगले क्षेत्ररक्षण केले. कॅचेस देखील चांगले पकडले आहेत. ग्राउंडिंग फील्डिंग देखील त्यांनी चांगली केली आहेत. थ्रो देखील चांगले केले आहेत. 23 धावा. तिसऱ्या कधी पुढचा चेंडू स्ट्राईकला किशोर पाटील. पुन्हा एकदा पूलचा फटका बघायला मिळाला. डाऊन द ग्राउंडच्या माध्यमातून मिडगेट रिजन मध्ये 1च धाव मिळाला. तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता 24 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही 1 षटक बाकी आहे. अंतिम षटक संघनायक घेऊन येतो का पाहायचंय. नरेंद्र येतो का पाहायचंय. आता 24 धावा झाल्या आहेत. त्या शेवटच्या षटकात किती धावा येतात पाहायचंय. टॉस जिंकला चिकनगर 40+ संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतोय.
3 षटकार मारले तर दत्ता पाटील निजेगावचे यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर देसाईगावचे बारका पाटील यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नरेंद्र अंतिम षटक. ओ चेंज पेस होता येते लवकर शॉट सिलेक्शन केलं. डॉट चेंडूची समाप्ती होते. नरेंद्रला माहिती ओव्हर पिच शॉट ऑफ लाईनची गोलंदाजी केली किंवा वेगाने चेंडू टाकला तर किशोर त्याच्यावरती प्रहार करेल. नरेंद्र पाटील संगनायक गोलंदाजी मार्कवर टाकला. किशोर पाटील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावा झाल्यात. शॉट ऑफ लाईनचा चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. धन्यवाद आमच्या संपूर्ण समालोचकांना आणि खास करून धन्यवाद आमच्या लाईव्ह टेलिकास्टला आणि खास करून धन्यवाद जनुमान 40+ मोठी देसाई संघाला त्यांनी आम्हाला इथे एक दिवस समालोचन करण्याची संधी दिली. नवीन बॅटर आहे अभिजित येते संघ नायक येते कॅप्टन टू कॅप्टन. आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 30 झाल्यात. संध्याकाळचं सत्र आपण पाहू शकता. आमदार चषक कोण उचलणार 2025चा. अभिजित डावखुरा बॅटर आहे. तरी क्षेत्ररक्षण थोडंसं बदललेलं बघायला मिळतंय. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट लेग रिजनला एक क्षेत्ररक्षण फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला आपण पाहू शकता. मिड विकेटला वडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन पॉइंटला क्षेत्ररक्षण, एक शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षण थोडंसं डीप मध्ये पाहू शकता. एक लॉंग ऑफला हो चांगला चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. श्रीराम पाटीलला स्ट्राईक मिळत नाही या षटकामध्ये. जबरदस्त गोलंदाजी केली होती नरेंद्रच्या माध्यमातून. अंतिम षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राऊंड देखील मारा करतोय. 30 धावा धावफलकाती लागल्यात. अभिजित पाहिजे काय करतो आता इथून पुढच्या चेंडूवरती. तो उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. राजेंद्र नरेंद्रचे बंधुराज अंतिम चेंडू धावा झाल्या धावफलकात 31. किती धावांचं लक्ष आता पाहायचंय. चौकार आलं तर 35 होतील. षटकार आलं तर 37 धाव होतील. 38चं लक्ष होईल. नरेंद्र चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलं त्यांनी. किशोरला देखील बाद केलंय पुढच्या चेंडूवरती. त्यानंतर धावा रोखल्यात. अंतिम चेंडू पहिल्या स्तरातील शफल झाले. पूल केला यावेळेला. चेंडू चालला वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा इथे आपण तर विकेट मिळाला असतात. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. मला 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असणार यावेळेला. गावदेवी रुद्र 11 रियांश 11 चिकनगर 40+ संघासमोर. त्याच्या इथून लक्ष पार करतो की आपण तर निजे 40+ संघ तर रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्या आमच्या साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. तर बाबुराव पाटील साहेब उपस्थित आहेत. रायगडचे शाखा प्रमुख त्यांचा इथे सत्कार होईल. मी या स्पर्धेचे आमचे शिल्पकार
तर या बाबूराव पाटील साहेब आपण टायगरचे शाखा प्रमुख त्यांचा सत्कार करणार आहोत. या स्पर्धेचे आमचे शिल्प सुभाष म्हात्रे यांना विनंती होती की आपण बाबूराव पाटील यांचा सत्कार करायचा आहे. तर या सुभाष म्हात्रे. सुभाष म्हात्रे साहेब या आपल्या सुभाष टायगरचे शाखा प्रमुख. बाबूराव पाटील साहेब आपण टायगर म्हणल्यानंतर शिक्षण महर्षी नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय टायगर चषक ही स्पर्धा. आणि बाबूराव पाटील यांचा सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना त्यानंतर PS शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. टायगर पोलीस स्टेशनचे त्यांचा सत्कार होईल. त्यांना साहेबांना विनंती असेल या आपण मी विनंती करतो आमचे शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक रोहिदाजी म्हात्रे साहेबांना विनंती होती की आपल्या शुभाचा सन्मान करायचे. तर या PS शिंदे साहेबांना विनंती असेल टायगर पोलीस स्टेशन या स्पर्धेचे आमचे शिल्पकार या स्पर्धेचे प्रमुख आयोजक त्यांच्या माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतो. शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण रोहिदाजी म्हात्रे साहेब यांच्या शुभाचा मी सन्मान करणार आहोत. PS शिंदे साहेब टायगर पोलीस स्टेशनचे त्यांचा आम्ही लगेच सन्मान करणार आहोत. बहुत वेळ करून आपण बघतो PS शिंदे साहेब इथे उपस्थित राहिले टायगर पोलीस स्टेशनचे त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी खूप महत्वाची होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आपण मूर्ती देऊन साहेबांचा सन्मान करत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती PS शिंदे साहेब टायगर पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं मूर्ती देऊन आपण सन्मान करतो. त्यानंतर डोंबिवली विभाग संघटक शिल्पाताई मोरे इथे उपस्थित त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. ताईंना विनंती असेल आपण या आपला सन्मान सुद्धा आपण स्वीकारायचा आहे. नक्कीच सर्वप्रथम डोंबिवली शहर प्रमुख कविताताई गावंड इथे उपस्थित कविताताई गावंड यांना विनंती असेल आपण या आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मधुकर पाटील यांनी विनंती की आपण त्यांचा सन्मान करायचा. कविताताई गावंड डोंबिवली शहर प्रमुख आणि त्यानंतर शिल्पाताई मोरे डोंबिवली विभाग संघटक आहेत. तुम्ही मान्यवरांचा आम्ही सत्कार करणार आहोत. सिनियर पोलीस निरीक्षक आपण शिंदे साहेबांचा सन्मान आपण केला. त्यानंतर कविताताई गावंड डोंबिवली शहर प्रमुख त्यांचा सन्मान केला. ते विष्णूजी कोटकर साहेब आपण पाहतो. विष्णूजी कोटकर साहेब विभाग प्रमुख देसाईगाव यांच्या शुभास्थ सन्मान. स्पर्धेचे आमचे शिल्पकार शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण रोहिदाजी म्हात्रे साहेबांच्या शुभास्थ हा सन्मान केला असला. त्यांचा शिल्पादेवी मोरे डोंबिवली विभाग संघटक आहेत. त्यांचा सत्कार आम्ही लगेच करणार आहोत. तर शिल्पाताई यामुळे डोंबिवली विभाग संघटकांचा सन्मान होतो असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती फडकीवाड्याचे दत्तू मामा इथे उपस्थित त्यांचा सत्कार होईल. तर दत्तू मामांना विनंती असेल या दत्तू मामा आपला सत्कार होईल.
दत्तूमामांना विनंती असा पण या आपला सत्कार केला जाईल. रोहिदाजी म्हात्रे साहेब शिवसेना उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीण रोहिदाजी म्हात्रे साहेबांच्या शुभेच्छा मी दत्तूमामा यांचा सत्कार करणार आहोत. तर दत्तूमामांना विनंती असेल या आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. ऋतुमामांचा सत्कार केला जातो. अशोक स्कोर सांगायचा 12 धावा झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. त्यानंतर शिलगावचे विभाग प्रमुख आणि एक यशस्वी उद्योजक रमेश काटे साहेब उपस्थित त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. रमेश काटे साहेबांनी विनंती असेल आपण या एक जबरदस्त व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आणि क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम शिलगाव विभाग प्रमुख साहेबांचा आम्ही सत्कार करतो. एक यशस्वी उद्योजक रमेशजी काटे साहेब रमेशजी काटे साहेबांचा सत्कार होईल. शिलगाव विभाग प्रमुख आहेत. त्यानंतर कार्यसम्राट व्यक्तिमत्व चंद्रकांत अलिमकर शिलगाव विभाग प्रमुख त्यांचे सत्कार होईल. तर या चंद्रकांत अलिमकर साहेबांना विनंती असेल आपण या शिलगाव विभाग प्रमुख उपजिल्हा प्रमुख आहेत साहेबांचा मी व्यक्ती सत्कार करतो. उपजिल्हा प्रमुख आपण चंद्रकांत अलिमकर साहेब तसेच छत्रपती आपण पाहतो महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मूर्ती शुभक मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला जातो. देवानंद आले गोलंदाजी करण्यासाठी फायनल मॅच मध्ये 34 धावांचा पाठलाग करायचा. हा चेंडू उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. हरेश केरीच्या बॅट मधून आलाय भगवा षटकार.
एक जबरदस्त स्पर्धा आमदार चषकचं दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळालंय आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची गरज आहे आमदार चषक जिंकण्यासाठी. आई गावदेवी रुद्र रियांश 11 चिकनगर संघाला.